Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao, welcoming you all in the class. Students, today we are going to discuss the lesson from class 9th Science and Technology, and name of the lesson is Useful and Harmful Microbes. Students, this is the fourth video of this lesson, and in third video we had learned about antibiotics, and today we are going to discuss about the next one important part of the lesson, that is harmful microorganism. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 8वं प्रकरण अभ्यासत आहोत. त्यामध्ये आज आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. तर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कोणाला म्हणायचं, तर द मायक्रो ऑर्गॅनिझम वेन दे आर केम कॉन्टॅक्ट विथ अस ऑर एंटर्स इन आवर बॉडी दे मेक हार्म टू आवर बॉडी. असे सूक्ष्मजीव ज्यावेळेस ते आपल्या संपर्कामध्ये येतील किंवा आपल्या शरीरामध्ये त्यांचा प्रवेश होईल त्यावेळेस आपल्याला त्याची काय होईल, इजा होते, त्याचा उपद्रव आपल्याला होतो. अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, अशा सूक्ष्मजीवांना आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यालाच उपद्रवी सूक्ष्मजीव असं म्हणतो. बघा, काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले आहेत. विच चेंजेस डू यू नोटीस इन अ लेदर आर्टिकल्स अँड गनी बॅग्स ड्युरिंग द रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये चामडी वस्तू आणि गोणपाट यात काय बदल झालेला दिसतो. तर बघा, याचं उत्तर आपण सांगता येईल आपल्याला. इन रेनी सीझन देर इज अ ग्रोथ ऑफ फंगल हायपी ऑन द लेदर आर्टिकल अँड गनी बॅग्स मेड अप ऑफ ज्यूट. द स्पोर ऑफ फंगस कवर द सरफेस ऑफ दिस आर्टिकल्स. जे हे गनी बॅग आहे किंवा हे गोणपाट आहे किंवा चामडी वस्तू आहे त्याच्यावरती आपल्याला बुरशीचा एक थर झालेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड कॅन यू यूज दोज आर्टिकल. हे जे आर्टिकल्स आहेत ज्याच्यावर बुरशी आहे, हे आर्टिकल आपण किती काळाकरिता वापरू शकतो. तर बघा, these articles do not remain usable. There is a tremendous wear and tear of material and thus they become weak. They do not last long. ज्या पदार्थावर बुरशी लागते ते पदार्थ कसे होतात, कमजोर होतात आणि त्याचा वापर आपण जास्त काळ करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, why do these articles not get spoiled ड्युरिंग समर ऑर विंटर. या वस्तू हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खराब का होत नाहीत. तर याचं उत्तर असं आहे, इन समर द सराउंडिंग टेम्परेचर इज हाय. ड्यू टू हीट फंगस कॅन नॉट रिप्रोड्यूस. द लो टेम्परेचर ऑफ विंटर ऑल्सो आर अनफेवरेबल फॉर द फंगल ग्रोथ. अँड इन समर ॲज वेल ॲज इन विंटर द ह्युमिडिटी ऑफ एअर इज लेस अँड द लेस ह्युमिडिटी too does not support the fungal growth and thus the above articles do not get spoiled during the summer and winter. बघा, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तापमान जास्त असतं, ह्युमिडिटी कमी असते आणि त्यामुळे त्यांना, त्या बुरशींना वाढण्यास योग्य वातावरण मिळत नाही, म्हणून त्या पदार्थावर आपल्याला बुरशी साचलेली पाहायला मिळत नाही. बघा, मायक्रोस्कोपिक स्पोर ऑफ फंगी आर प्रेझेंट इन द एअर. हवेमध्ये अतिसूक्ष्म असे ह्या बुरशीचे आपल्याला कण पाहायला मिळतात. इफ देर इज सफिशियंट मॉइश्चर स्पोर्स जर्मिनेट ऑन कॉटन फॅब्रिक, गनी बॅग्स, लेदर, वुडन ॲटम्स. ज्यावेळेस ह्या बीजाणूंना ओलावा मिळतो किंवा हवं तसं एन्व्हायरमेंट मिळतं त्यावेळेस हे जे बीजाणू आहेत, हे जे स्पोर्स आहेत, ते काय करतात, कापडावरती, गोणपाटावरती, चामडी वस्तूवरती किंवा लाकडावरती
किंवा कार्बनी पदार्थावरती हे रुजतात. आणि द फंगल हायपी ऑर फायबर्स ऑफ फंगस पेनेट्रेट डीप इन टू द मटेरियल टू ऑब्टेन न्यूट्रिशन अँड रिप्रोड्यूस. हे कवक जे आहेत हे काय करतात, त्या ज्यावर ते वास्तवास राहतात त्या ठिकाणी ते खूप खोलवर ते जातात आणि तिथून ते अन्न शोषण करतात आणि त्याच ठिकाणी ते प्रजननसुद्धा करतात. दिस कॉज द मटेरियल टू वेअर अँड बिकम वीक. याच्यामुळे ते जे पदार्थ आहेत ते कसे होतात, कमकुवत होतात, कमजोर होतात. अँड ॲज अ रिझल्ट गनी बॅग, लेदर आयटम्स लाईक शूज, पर्सेस, बेल्ट्स ऑन विच फंगी हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लॉंग. ज्याच्यावरती हे कवक, हे फंगाई वाढते, त्यांचं जे आयुष्यमान आहे ते काय होतं, कमी होतं, म्हणजे ते वापरायोग्य राहत नाहीत. वुडन ॲटम आल्सो गेट स्पॉइल. लाकडी पदार्थसुद्धा या कवकांमुळे काय होतात, खराब होतात. बघा, थिंक अबाउट इट. जरा विचार करा समजेल. बघा, समटाईम यू मे नोटीस अ ब्लॅक पावडर ऑर व्हाईट डिस्क floating on the pickle or murabba. When a jar is opened after a long time, what exactly is this and why are such food items not good for it? बघा, ज्यावेळेस आपण आपल्या घरातील लोणच्याची भरणी उघडतो किंवा मुरब्ब्याची भरणी उघडतो तर काय होतं, आतमध्ये काळी पूड तर पांढऱ्या चकत्या त्या ठिकाणी दिसतात. तर हे नक्की काय असतं आणि असे पदार्थ खाण्यायोग्य असतात का, तर याच्याविषयी आपण खाली पाहू. बघा, व्हेरियस स्पेसीज ऑफ फंगी ग्रोन ऑन फूड ॲटम लाईक पिकल्स, मुरब्बा, जाम, सॉस, चटणी इट इज. बघा, लोणच्यासारखे, मुरब्ब्यासारखे, जामसारखे, सॉससारखे किंवा चटण्यांसारखे अशा ओलसर अन्नातसुद्धा कवकांच्या विविध प्रजाती आपल्याला वाढत असताना दिसतात. दे यूज द न्यूट्रियंट इन धिस फूड आयटम फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. मग हे कवक जे आहेत त्या अन्नामध्ये जे काही न्यूट्रियंट आहे त्याचा वापर करून त्यांची वाढ करून घेतात आणि प्रजननसुद्धा करतात. अँड ड्युरिंग दिस ॲक्टिव्हिटी फंगी रिलीज मायकोटॉक्झिन, सर्टेन पॉयझनस केमिकल इन टू द फूड अँड दस फूड बिकम पॉयझनस. मग त्यांची वाढ होत असताना आणि रिप्रोडक्शन होत असताना हे मायक्रोब्स काय करतात, काही हानिकारक केमिकल्स जसे की मायकोटॉक्झिन त्या अन्नामध्ये रिलीज करतात आणि ते अन्न दूषित करतात, विषारी करतात. सो धिस फूड ऑन विच फंगी हॅव ग्रोन कॅन नॉट बी इटन. म्हणजे ज्यांच्यामध्ये कवकांची वाढ झालेली आहे ते अन्न खाण्यासाठी योग्य नसतं. आपण पुढं पाहतोय आता क्लॉस्ट्रिडियम. हा क्लॉस्ट्रिडियम काय आहे, तर हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. बघा, समटाईम केसेस ऑफ फूड पॉयझनिंग ऑकर ड्युरिंग कम्युनिटी फास्ट. काय होतं, ज्यावेळेस मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये किंवा समारंभामध्ये जेवणावळी होते त्यावेळेस काही व्यक्तींना त्या अन्नातून विषबाधा होते. आपण हे ऐकलं असेल की विषबाधेमुळे माणसाचा मृत्यूसुद्धा होतो. आणि हाऊ डज द फूड बिकम पॉयझनस ऑल ऑफ सडन. मग हे जे अन्न आहे ते लगेच विषारी कसं बनतं, तर द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक्ड फूड आर क्लॉस्ट्रिडियम. आउट ऑफ अबाउट 100 डिफरंट स्पेसीज ऑफ दिस बॅक्टेरियम, सम आर फ्री लिव्हिंग इन द सॉइल व्हेरॅज सम लिव्ह इन द एलिमेंटरी कॅनाल ऑफ द ह्युमन अँड अदर ॲनिमल्स. बघा, हे शिजलेलं जे अन्न आहे खराब होण्याचं कारण आहे एक जीवाणू, एक बॅक्टेरिया, त्याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम. ह्या जीवाणूच्या सुमारे 100 प्रजाती आपल्याला वातावरणात पाहायला मिळतात. त्या 100 पैकी काही प्रजाती ह्या काय असतात, मातीमध्ये असतात, तर काही मानवांच्या किंवा प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये अन्ननलिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. And these bacteria are rod shaped and produce bottle shaped endospore in the
ॲडवर्स कंडिशन. काय होतं, हे जीवाणू कसे असतात, दंडाच्या आकाराचे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात. And on special characteristics of these bacteria is that they cannot withstand the normal oxygen level of the air because they grow in anaerobic condition. हे जीवाणूचं जर वैशिष्ट्य स्पेशालिटी सांगायची झाली तर काय म्हणता येईल आपल्याला, हे ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण यांच्यामध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक परिस्थितीमध्ये यांची वाढ होते. बघा या ठिकाणी क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरिया स्पेसिस दाखवलेले आहेत बघा. क्लोस्ट्रिडियम टेटॅनी, क्लोस्ट्रिडियम पेरिफेरल, क्लोस्ट्रिडियम ब्युटॅलिनम, क्लोस्ट्रिडियम डिफिसिलिस, ह्या काही क्लोस्ट्रिडियमच्या स्पेसिस आहेत. आपण पाहतोय अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. याच्या व्यतिरिक्तही काही अनेक रोगकारक सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळतात. डू ओनली क्लोस्ट्रिडियम कॉज इलनेस? बघा, आपल्याला फक्त क्लोस्ट्रिडियममुळेच काही आजार होतात का? तर नाही. अदर काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ अँड फंगीज आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट डिसीजेस दॅट अफेक्ट ह्युमन्स. फक्त क्लोस्ट्रिडियमच नाही तर बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, व्हायरस म्हणजे विषाणू, प्रोटोझोअन्स म्हणजे ॲझिजीव, आपण त्याला अमोबासारखे, फंगाई म्हणजे कवक, हे सूक्ष्मजीव आपल्याला रोगासाठी कारणीभूत ठरतात. यू हॅव लर्न अबाउट व्हायरसेस विच आर सिमिलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन ग्रो अँड रिप्रोड्यूस ओनली इन लिव्हिंग सेल. बघा, जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीवर ज्यांची वाढ होते आणि प्रजनन होतं अशा विषाणूबद्दल आपल्याला माहिती आहे. तर आपण पाहणार आहोत काही त्रासदायक ठरणाऱ्या विषाणूबाबत. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट नावाखाली बघा, एक सदराखाली एक कॉलम आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी बघा. इट वॉज बिलिव्ड दॅट मीट गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू सम बॅक्टेरिया ऑफ द बॅसिलस टाईप बट एक्झॅक्ट टाईप ऑफ बॅसिलस वॉज नॉट नोन. मांसांची नासाडी बॅसिलस जीवाणूमुळे होते असे मानले जात होते, मात्र ते नेमके कुठल्या विषाणूमुळे होते हे आपल्याला माहिती नव्हतं. व्हॅन ॲडमेम प्रूव्ड दॅट द अनएरोबिक बॅक्टेरियम क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम इज रिस्पॉन्सिबल फॉर फूड पॉयझनिंग. मग याच्यावरती व्हॅन ॲर्मेजम यांनी क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम हे विनॉक्सी जीवाणू यास कारणीभूत असल्याचे दाखवून दिले. इदा बेंगॅस्टॉन obtained higher education in biochemistry at Chicago University, and she conducted important research on toxin responsible for gas gangrenes and antitoxins useful for treating it while she was doing research on the dreaded disease called typhus. She herself contracted in the infection, but she overcame it and continued her research. For this work, she was honored with a Typhus Medal in 1946. इदा बेगस्टन यांनी शिकागो विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले. गॅस गँग्रीन ज्यामुळे होते ते विष म्हणजे टॉक्झिन व त्याविरुद्ध उपयुक्त प्रतिविष, त्याला आपण अँटीटॉक्झिन असं म्हणतो, यावरील इदा बेगस्टन यांचे संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. टायफस या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली, पण त्यांनी त्यावर मात करून संशोधन सुरू ठेवले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1947 मध्ये टायफस मेडल प्रदान करण्यात आलं.